बाहेर मस्त मुसळधार पाऊस पडत आहे आणि या मुसळधार पावसामध्ये गरमागरम थालीपीठ खायची तराच वेगळी आहे. चला तर मंडळी, आज आपण मस्त थालीपीठ बनवूया. तिथे मी गहू, तांदूळ आणि मका पीठ घेतलं आहे. कॉर्नफ्लॉवर नाही, वेगळं मका पीठ मिळतं, किंवा तुमच्याकडे जे कोणती ज्वारी, नाचणी, बाजरीची पीठ असेल ते ह्यामध्ये ॲड केलं ते चालतं. 2 चमचे शेजवान चटणी, थोडंसं दही आणि सकाळची उरलेली माझ्याकडे ढोबळी मिरचीची भाजी आणि वरण होतं, ते सुद्धा मी मिक्सरला ग्राइंड करून ह्यामध्ये ॲड केलं आहे. थोडीशी फोडशीची भाजी आणि बारीक कांदा चिरून टाकला आहे. त्याचबरोबर बीटरूट मी मिक्सरला बारीक ग्राइंड करून टाकलं आहे. सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे. ओल्या रुमालावरती छान असं थापून घ्यायचं आहे थालीपीठासारखं, किंवा तुम्ही परोठ्यासारखं हे लाटूसुद्धा शकता. खूप छान लागतात चवीला, नक्की करून पहा. आणि मुलं ज्या कोणत्या भाज्या खात नाही ना त्या सगळ्यांच्या पोटामध्ये जातात. मस्त तेल, तूप किंवा बटर लावून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि गरमागरम दही, शेजवान चटणी किंवा लोणच्याबरोबर ओरपायचं.